मित्रांनो, हरतालिका तृतीयाबद्दल ह्या 10 गोष्टी तुम्हाला यूट्यूबवर कुठेही सापडणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही आणि हे ॲक्च्युअली मनातल्या गोष्टी काय त्या सांगणार. तर चला सुरुवात करू. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, हरतालिका तृतीया फक्त एक उपवासाचा दिवस नाही. या दिवशी केलेली एक गोष्ट तुमचं नातं मजबूत करू शकते, तर एक चूक नात्यात दुरावा आणू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत हरतालिका 10 रहस्याचे जे कोणी सांगत नाहीत आणि शेवटचे पॉईंट तर तुम्हाला थक्क करून टाकेल. पहिला पॉईंट आहे, उपवास का करतात. मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की हा उपवास फक्त परंपरेसाठी आहे? नाही. मानसशास्त्र सांगतं की उपवास केल्याने मेंदूमध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिन वाढतात, ज्यामुळे मन सकारात्मक राहतं. म्हणजे हा फक्त देवासाठी नव्हे तर मनासाठीही उपयुक्त आहे. नंबर 2, या 5 चुका घातक ठरतात. या दिवशी झालेल्या एका चुकीमुळे संपूर्ण उपवास वाया जाऊ शकतो. कोणत्या त्या चुका? पूजा घाईत करणं, राग करणं, अपशब्द बोलणं, विधी दरम्यान मोबाईल वापरणं आणि उपवास मोडणं. या गोष्टी टाळा, अन्यथा नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. नंबर 3, विज्ञान सांगतं काय. उपवास म्हणजे फक्त देवपूजा नाही. विज्ञान सांगतं की यामुळे शरीरात डिटॉक्स प्रोसेस सुरू होते, इन्सुलिन लेवल सुधारतं आणि मेंदूला क्वालिटी मिळते. म्हणजेच परंपरा आणि विज्ञान हातात हात घालून चालत आहेत सध्या. नंबर 4, नात्यावर परिणाम. हा फक्त दिवस पतीसाठी उपवासाचा आहे असं वाटतं? नाही. हा दिवस एकमेकांवरील विश्वास वाढवण्यासाठी आहे. अभ्यास सांगतो की अशा रिच्युअल्समुळे रिलेशनशिपमध्ये एंगेजमेंट वाढते आणि संवाद सुधारतो. नंबर 5, हरतालिका विरुद्ध तीज. मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की हरतालिका आणि तीज एकच आहेत? पण फरक मोठा आहे. हरतालिका महाराष्ट्रात शिवपार्वतीच्या कथेसाठी साजरी केली जाते, तर तीज उत्तर भारतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी. दोन्ही सणांचे मूळ भावना सारखी असली तरी परंपरा वेगळ्या आहेत. नंबर 6, मूळ कथेतील रहस्य काय. मित्रांनो, पार्वतीने शिवासाठी केलेला संकल्प हा आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. यामागचा संदेश स्पष्ट आहे, स्वतःच्या इच्छेसाठी प्रयत्न करा. शिवपार्वतीचं नातं म्हणजे संयम, श्रद्धा आणि प्रेम यांचं उदाहरण आहे. नंबर 7, आधुनिक काळातील बदल. मित्रांनो, आजच्या महिलांना ऑफिस, घर सगळं सांभाळावं लागतं. त्यामुळे अनेक जणी उपवासात बदल करतायत. फळाहार, लिक्विडिटी डाएट आणि फक्त ध्यानधारणा. परंपरेला आधुनिकतेचे सुंदर टच दिलं जातं आहे. नंबर 8, शुभ रंगाचं विज्ञान. मित्रांनो, हिरवा रंग या दिवशी शुभ का मानतात? कारण हिरवा रंग मनात शांतता निर्माण करतो. मानसशास्त्र सांगतं की हिरवा रंग रिलॅक्सेशनसाठी सर्वोत्तम आहे. म्हणून हिरवी साडी, हिरव्या बांगड्या यांना महत्त्व आहे. नंबर 9, ह्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत त्याबद्दल बोलायचं झालं तर या दिवशी एक गोष्ट केल्यास नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, ती म्हणजे वाद आणि नकारात्मक बोलणे. त्यामुळे शक्यतो शांत राहा, सकारात्मक विचार करा. नंबर 10, इच्छा पूर्ण करण्याचं रहस्य. मित्रांनो, तुमची एखादी मोठी इच्छा आहे का? या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर ध्यान करा, मनात स्पष्ट संकल्प ठेवा आणि शिवपार्वतीला प्रार्थना करा. हा दिवस मॅनिफेस्टेशनसाठी अत्यंत शक्तिशाली मानला जातो. तर मित्रांनो, यापैकी कोणतं रहस्य तुम्हाला आधी माहीत होतं आणि कोणतं नवीन शिकलात? कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. आणि तसेच मित्रांनो, ही माहिती काढण्याकरता, तुमच्यासाठी नवीन असे विषय आणण्याकरता खूप मेहनत लागते. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओला हाईप देखील करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.